राज्यामध्ये गेल्या काही दिवसात महापुरुषांच्या पुतळ्यांवरून वाद पाहायला मिळत आहेत। राज्यातील हिंगोली, सोलापूर आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशाच काही घटना घडल्या, ज्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली। नेमकं काय घडलं पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। बुलढाणाच्या लोणार तालुक्यातील चिखला काकड गावातील हा सार्वजनिक चौक। मात्र या भागात सध्या कमालीचं तणावाचं वातावरण आहे। याचं कारण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटामध्ये झालेला वाद। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला या गावात छत्रपतींच्या पुतळ्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता। या ठिकाणी काल छत्रपतींचा पुतळा बसवण्यात आला आणि त्यानंतर झालेल्या तणावानंतर आता गावात जरी शांतता असली, मात्र रात्री या ठिकाणी आपण जर का बघितलं तर छत्रपतींचा अर्धाकृती पुतळा आधी बसवण्यात आला होता। त्यानंतर रात्री शिवप्रेमींनी या ठिकाणी छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा हा स्थापित केलेला आहे। विनापरवाना उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या वादावरून चिखलाचे सरपंच गणेश काकड यांनी नेमकी काय भूमिका मांडली तीही ऐकूयात। गावातील वातावरण हे कसं दूषित करता येईल याचा पुरेपूर हा पूर्वनियोजित कट होता। आम्हाला बदनाम करण्याचे 100% यांचा हा पूर्वनियोजित ठरल्या प्लॅन प्रमाणे त्यांनी ते केलं व जे काही तिथे राजकीय पुढारी आले, जे कोणी नेते आले असतील, त्यांनी कृपया करून त्या मागची पूर्ण सत्यता अगोदर जाणून घ्या। हे सगळं सुरू असताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव चिखला गावात पोहोचले। निर्दोष लोकांना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि जे कोणी आरोपी तुम्हाला असतील त्याचे नाव जाहीर करा, म्हणजे बाकीचे लोक शांततेने गावात येऊन राहतील। थोडंसं जे वातावरण जर सगळं आहे किंवा ज्या चर्चा व्हायला लागल्या तर ते असं काही वातावरण काही कायम नसते ना। ते 2-3 दिवस थोडंसं काय त्याला आपणही शांतता ठेवा। कसं होते आरेलं कार्य केलं का नाही की मग ते प्रकरण थांबत नाही। या सगळ्या प्रकारानंतर चिखला गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बुलढाणाप्रमाणे सोलापूरच्या मोहोळमध्येही पुतळ्यावरून वातावरण तापलं। मोहोळ एसटी स्टँड समोर परवानगी न घेता छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला। ही जागा राष्ट्रीय महामार्गाच्या सुशोभीकरणासाठी राखीव होती, मात्र तरीही शंभूप्रेमींनी पुतळा उभारला। छत्रपती संभाजी महाराजांची जे मूर्तीची प्रतिष्ठापना आहे ही काल मध्यरात्री इथं या ठिकाणी झालेली आहे। स्वतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं ही जागा, या चौकामध्ये ही जागा सुशोभीकरणासाठीच आरक्षित केलेली आहे। तिथं दुसरा कुठला पुतळा असेल किंवा दुसरं काय तर सुशोभीकरणाचं डिझाईन असेल तर आमची मागणी तीच आहे की ती बदलावून स्वराज्याच्या छत्रपतींसारखं देखणं स्मारक दुसरं काय असणार आहे। सुशोभीकरणच करायचं तर प्रेरणादायक सुशोभीकरण करा। राखीव ठेवलेल्या जाग्यामध्येच कुठल्याही रहदारीला अडथळा न येता हा सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, तरुणांनी रात्री पुतळा बसवला। त्यामुळं कुणाची तक्रार नसली नाही आणि तक्रार नसल्यामुळं हा पुतळा करण्याचा काही प्रश्नच येत नाही। तरी हा पुतळा असाच राहून या शहराच्या वैभवामध्ये प्रशासनानं भर घालावी अशी सर्व जाती धर्मांच्या लोकांची मागणी आहे। यावर पोलिसांनी काय म्हटलं ते पाहूयात। सदर पुतळ्याच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही सफिशियंट बंदोबस्त नेमलेला आहे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, पूर्णपणे शांतता आहे आणि तेथील लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी, शांतता ठेवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। हिंगोलीच्या हट्टामध्येही पोलिसांचा विरोध झुगारून शिवस्मारकाची उभारणी करण्यात आली। त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले। त्यावरून मोठं राजकारणही रंगलं। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे आराध्य आहेत। मात्र त्यांच्या नावाचा वापर करून किंवा पुतळ्यावरून समाजात तेढ निर्माण होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। प्रशासकीय नियमांचं पालन करून आणि कायदेशीर परवानगी घेऊनच पुतळ्यांची उभारणी केल्यास अशा प्रकारच्या घटना टाळता येणं शक्य आहे। बुलढाण्याहून डॉक्टर संजय महाजन आणि हिंगोलीहून माधव दिपकेसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।